कोणची कोणची? बेसमेंट लेयर, स्पंजी लेयर आणि कॉम्पॅक्ट लेयर. ठीक आहे, 3 आवरणे इथे दिलेली आहेत. तर बेसमेंट लेयर कशाला म्हणतात? सगळ्यात पहिला आपण बघू बेसमेंट लेयर. गर्भाशयाच्या भिंतीला लागून असणाऱ्या आवरणाला बेसमेंट लेयर, अगदी भिंतीला लागून असलेल्या आवरणाला काय म्हणतात? बेसमेंट लेयर म्हणत असतात. तर सुतिका अवस्था, सुतिका अवस्था कशाला म्हणतो आपण? की जेव्हा डिलिव्हरी होत असते आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतरचा जो 1.5 महिन्याचा काळ असतो त्याला सुतिका अवस्था असे म्हणत असतात. तर त्या सुतिका अवस्थामध्ये ही जी एंडोमेट्रियमची जाडी वाढलेली आहे ती पूर्ववत जशी होती तशी होण्याचं काम ही लेयर करत असते. स्पंजी लेयर हे सर्वात महत्त्वाचं आवरण असून ते बेसमेंट लेयर व कॉम्पॅक्ट लेयर यांच्या मध्ये असते. प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या प्रभावामुळे या आवरणातील ग्रंथी प्रसरण पावत असतात. तिथे प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त होतं, त्यामुळे तिथे ग्रंथी प्रसरण पावतात. त्यानंतर रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या मोठ्या होतात, स्ट्रोमोसल्सही मोठ्या होऊन जातात, त्यातील रक्ताचे प्रमाण वाढते. यालाच डेसिड्युअल रिॲक्शन, हे सगळं कशामुळे होते? डेसिड्युअल तयार झाल्यामुळे. आणि हे सगळं झाल्यामुळे तिथे काय म्हणत असतात? त्याला डेसिड्युअल रिॲक्शन असं म्हणतात.